नाही नाही नाही, तुम्ही परब साहेब हे बरोबर नाहीये. परब साहेब हे बरोबर नाहीये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात. हम करे सो कायदा इथे तुमच्या घरामधली बैठक चालली नाहीये. खाली बसा, बसा खाली, बस. मी आता तुम्हाला अहो 10 वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय. आणि दानवे साहेब तुम्ही पण समजून घ्या, त्यांचं भाषण पूर्ण झालंय का? परब साहेब दादागिरी चालली आहे तुमची. सभागृहात दादागिरी चालली आहे. नियम तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही परत परत बोलताय. खाली बसा, खाली बसा. परब साहेब सहन होत नाहीये. मातोश्रीला दाखवण्यासाठी सगळं करताय. खाली बसा. तुम्ही तिथे परत आलात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्ही 40 वर्षात केलं त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात. आता पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार? ऐका ऐका कन्सर्न परब साहेब, तुम्ही वाचलं नाही. तुम्ही परब साहेब, अरे परब साहेब, सन्माननीय परब साहेब, अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय. अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय. त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होताय? एवढे नाही नाही, आता खाली बसा. त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्या आधी भाषा करत नाही नाही नाही. तुम्ही परब साहेब हे बरोबर नाहीये. परब साहेब हे बरोबर नाहीये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात. खाली बसा दोघं. नाही, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. भाषण पूर्ण होऊ द्या. दोघं खाली बसा. तुम्ही दोघं खाली बसा. भाषण पूर्ण झालेलं नाहीये. परब साहेब, ही तुमची पद्धत बरोबर नाही. पद्धत बरोबर नाही. तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागता. अहो त्यांनी उत्तर काय द्यायचं? त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का? त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाहीये. नाही नाही, तुम्हाला सहन होत नाही सांगा. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना, त्याच्यानंतर बोला ना तुम्ही. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. खाली बसा. उत्तर पूर्ण झालीपर्यंत तुमची हे बघा परब साहेब, तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय गोंगाट करायचं आहे का ऐकायचं नाहीये, हे बरोबर नाहीये तुमचं. उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण झालं नाही अजून, त्याच्या आधीच तुम्ही आरडाओरडा करताय. कुठली पद्धत आहे? बरोबर नाहीये. नाही 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 नाही, उपमुख्यमंत्र्यांमध्ये तुम्ही भाषण सुरू करा. हे असं नाही चालणार. असं चालणार नाही. हम करे सो कायदा इथे तुमच्या घरामधली बैठक चालली नाहीये. खाली बसा, बसा खाली, बस. मी आता तुम्हाला अहो 10 वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय. आणि दानवे साहेब तुम्ही पण समजून घ्या, त्यांचं भाषण पूर्ण झालंय का? त्यांचं भाषण पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही आक्षेप करता काय? हो, काही जण वेगवेगळ्या पद्धतीने कशी राजकीय भाषण करत होते त्याच्यावरती आपण त्यांचं भाषण पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे. त्याच्या आधीच तुम्ही सगळे सुरू करताय. नाही, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या ना. त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. त्याच्याशिवाय तुम्ही असा दंगा करायचा नाही. राईट टू रिप्लाय नंतर आधी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. तुम्ही भाषण न ऐकता शेरेबाजी करताय, ते बरोबर नाहीये. आणि दानवे साहेब तुम्ही त्यांच्या मागे वाहून जाऊ नका. खाली बसा प्लीज. नाही, उपमुख्यमंत्री महोदय भाषण करा. आपण तुम्ही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करतायत. परब साहेब दादागिरी चालली आहे तुमची. सभागृहात दादागिरी चालली आहे. नियम तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही परत परत बोलताय. खाली बसा, खाली बसा. परब साहेब सहन होत नाहीये. मातोश्रीला दाखवण्यासाठी सगळं करताय. खाली बसा. चला बसा, बसा. खाली बसा. खाली बसा. सभापती महोदया, परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका. ऐका.